नेऊ पुढे न शकलो वाहून एक इच्छा, नेऊ पुढे न शकलो वाहून एक इच्छा, माझ्या पुढेच हतबल माझ्यातला खलाशी, माझ्या पुढेच हतबल माझ्यातला खलाशी. दीवाने खास में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गझल रसिकांना सप्रेम नमस्कार. नाव माने मोड माझे पण तरी मान माझी तू खुबीने कापली. नवीन पिढीचा तरुण मराठी गझलकार मारुती माने मोड यांची उत्तम मराठी शायरी. मित्रांनो, आज अपन या विषयावर बोलना आहोत. दोस्तों, मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों जबानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी जबान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गजल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके बेहतरीन चुनिंदा अशार. मारुति माने मोड़ का ताल्लुक महाराष्ट्र के नरसी इलाके से है और मौजूदा तौर पर विदर्भ में टीचिंग लाइन में कार्यरत हैं मारुति. पिछले कुछ अरसे से बहुत अच्छे और उम्दा शेर कह रहे हैं मारुति. मारुति माने मोड़ की एक किताब जो मंजर आम पर शाया है उसका नाम है निर्गुणी आकार. इस किताब को यानी निर्गुणी आकार को राज्य स्तरीय महाराष्ट्र राज्य स्तरीय बुद्ध भूषण पुरस्कार भी मिल चुका है. तर मित्रांनो, आपण लवकरच नजर टाकूया मारुती माने मोड यांची गझलच्या शायरीचे काही निवडक शेरांवर. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीला मी मारुतीच्या एका गझलचे हे 2 शेर तुमच्या समोर पेश करतो. ते बघा. 4 थेंबांनी बीज अंकुरते, 4 थेंबांनी बीज अंकुरते, काळ गर्भाची पात्रता जपतो, काळ गर्भाची पात्रता जपतो. एक खूप सुंदर आणि गहिरा विचार आहे याच्यात. हा एक सुंदर शेर बघा. दंश तू केलास आत्म्याला असा, दंश तू केलास आत्म्याला असा, ऐन तारुण्यात मेली पाकळी, ऐन तारुण्यात मेली पाकळी. आणि आता या शेरमध्ये एक प्रोग्रेसिव्ह आशय तुम्हाला दिसेल. एक प्रोग्रेसिव्ह थॉटचा एक शेर आहे मारुती यांचा. तो बघा. गंगेमध्ये मारून डुबकी निर्मळ व्हावे, गंगेमध्ये मारून डुबकी निर्मळ व्हावे, इतका गढूळ अजून मित्रा झालो नाही, इतका गढूळ अजून मित्रा झालो नाही. एक कंटेम्पररी आशय आणि प्रोग्रेसिव्ह विचार या शेरमध्ये मांडलेला दिसतो आणि एक निर्भीड अभिव्यक्तीची झलक पण तुम्हाला या शेरमध्ये दिसेल. आणि आता हा एक पुढचा शेर बघा. व्यस्तता ध्यानस्थ होईल शेवटी, व्यस्तता ध्यानस्थ होईल शेवटी, आतल्या मौनातली संगती पकड, आतल्या मौनातली संगती पकड. एक गहिरा आशय आहे या शेरमध्ये पण. आता हा पुढचा उत्तम शेर बघा मारुतीचा. थांबलोस तर थांबून जातो दिशा ठरवतो माझी, थांबलोस तर थांबून जातो दिशा ठरवतो माझी, मी कोणाच्या मर्जीनेही रस्ता चालत नाही, मी कोणाच्या मर्जीनेही रस्ता चालत नाही. आणि हा पुढचा उत्तम शेर बघा मारुतीचा. थेंब पडल्यावर नभातून पावसाचे, थेंब पडल्यावर नभातून पावसाचे, या धरेचे दुःख हिरवेगार झाले, या धरेचे दुःख हिरवेगार झाले. आणि आता मारुतीच्या एका गझलचा हा एक उत्तम शेर बघा. जो गाभाऱ्यात मलाही शून्याचा अनुभव देतो,
जो गाभाऱ्यात मलाही शून्याचा अनुभव देतो, तो दिवा कुणाचा आहे, अंधार कुणाचा होतो, तो दिवा कुणाचा आहे, अंधार कुणाचा होतो. आणि आता मारुतीच्या एका गझलचे हे 2 शेर बघा. हवेच्या गारव्याला भाळलो नाही, हवेच्या गारव्याला भाळलो नाही, उन्हाच्या आत कारण सावली दिसते, उन्हाच्या आत कारण सावली दिसते. आणि हा शेर बघा. तुझ्या टाचेवरी चटके बघितल्यावर, तुझ्या टाचेवरी चटके बघितल्यावर कशी दुर्डीत येते भाकरी दिसते, कशी दुर्डीत येते भाकरी दिसते. आणि आता एका गझलचे हे 2 शेर बघा. वेगवेगळ्या नावापुरते फक्त कथानक, वेगवेगळ्या नावापुरते फक्त कथानक, रंगमंच ही भरलेल्या जखमेचा आहे, रंगमंच ही भरलेल्या जखमेचा आहे. आणि हा शेर बघा. या विश्वाचा गूढ अनामिक विस्मयकारक, या विश्वाचा गूढ अनामिक विस्मयकारक, ठिपका देखील तुटलेल्या जखमेचा आहे, ठिपका देखील तुटलेल्या जखमेचा आहे. आणि आता हा एक गहिरा विचार बघा या शेरमध्ये. विरक्तीतला ध्यास लागला म्हणजे, विरक्तीतला ध्यास लागला म्हणजे मोक्षालाही अडगळ शिल्लक उरली, मोक्षालाही अडगळ शिल्लक उरली. तर मारुतीच्या एका गझलचे हे 2 शेर बघा. कुंचला वेचून केली गझल त्याने, कुंचला वेचून केली गझल त्याने, सोडून गेलाय तो दुनियेस गाणे, सोडून गेलाय तो दुनियेस गाणे. आणि हा शेर बघा. हे कसे स्वातंत्र्य आहे कोण जाणे, हे कसे स्वातंत्र्य आहे कोण जाणे, मुक्ततेने कैद झाले कैद खाणे, मुक्ततेने कैद झाले कैद खाणे. आणि आता एका छोट्या बहरची एका गझलचे मारुतीच्या हे 3 उत्तम शेर पहा. चित्र आपण साजरे काढू, चित्र आपण साजरे काढू, 2 उडती पाखरे काढू, 2 उडती पाखरे काढू. हा शेर बघा. संभ्रमातून सत्यता यावी, चेहऱ्यावर चेहरे काढू, चेहऱ्यावर चेहरे काढू. किती सुंदर शेर आहे. परत एकदा वाचतो. संभ्रमातून सत्यता यावी, चेहऱ्यावर चेहरे काढू. आणि हा शेर बघा. सजवता येईल दुःखाना, सजवता येईल दुःखाना, ये कुळाला कोपरे काढू, ये कुळाला कोपरे काढू. आणि मित्रांनो, आता एपिसोडच्या शेवटी मारुती मानेमोड यांचा हा एक लाजवाब आणि उत्तम शेर तुमच्या समोर पेश करतो. तो बघा. नेऊ पुढे न शकलो वाहून एक इच्छा, नेऊ पुढे न शकलो वाहून एक इच्छा, माझ्या पुढेच हतबल माझ्यातला खलाशी, माझ्या पुढेच हतबल माझ्यातला खलाशी. तर मित्रांनो, हे होते तरुण मराठी गझलकार मारुती मानेमोड यांच्या शायरीतल्या खजिन्याचे काही निवडक शेर. तो दोस्तों, मुझे उम्मीद है मराठी गज़लकार मारुति मानेमोड इनकी शायरी के चुनिंदा अशार जो मैंने आपके सामने आज पेश किए आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.